नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे माझा गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस आणि आज आहे मार्गशीर्ष गुरुवार देखील। त्यामुळे घरातील सर्व कामे आवरली आणि आता नित्याची देवपूजा झाल्यानंतर आपण पारायणामध्ये साफसफाई करायची आहे। पारायण जे बसवलेलं आहे त्यामध्ये आपल्या कलशामध्ये पाणी कमी झालं असेल तर पाणी देखील घालायचं आहे। नारळ देखील स्वच्छ धुवून त्याला हळद कुंकू वाहून आपण असा नारळ परत व्यवस्थित ठेवायचा आहे। कलश हलवायचा नाही, पण नारळामध्ये पाणी कमी झालं असेल तर ते तुम्ही घालू शकता। त्यानंतर स्वामींना अंघोळ, फोटो स्वच्छ पुसून त्याला हार, दिवाबत्ती करायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मी आज 4 दिवस झाले पारायण करत आहे। पण मला खरं सांगू का, मला पारायणामध्ये खूप त्रास होत आहे। मला खूप ॲसिडिटी झाली आहे आणि पारायण वाचायला बसल्यानंतर खूप असा कंटाळा आल्यासारखं वाटतं किंवा किती वेळ झालं पारायण संपतच नाही, 2, 2.5, 3 तास लागतात मला वाचायला। पण कितीही प्रयत्न केला तरी लवकर पानं संपतच नाहीत असंच वाटत राहतं। आणि त्यात अजून एक चांगला अनुभव असा घडला आहे की माझं पारायण ज्या दिवशी पहिल्या दिवशी बसलं त्या दिवशी असं बोलतात की 12 ते 12:30 या वेळी तुमच्या दरवाजामध्ये कोणतीही सुवासीन स्त्री किंवा कोणीही आलं तर ते खूप चांगलं असतं, असं माझ्याशी लागोपाठ 3 दिवस घडलं। 3 दिवस माझ्या दारामध्ये एक सुवासीन स्त्री येत होती, म्हणजे वेगवेगळी येत होती, पण 3 दिवस माझ्या घरी एक सुवासीन स्त्री आलेली होती। ती पण 12 ते 12:30 या टायमिंगमध्येच आली आणि 12:30च्या आत ती निघून देखील गेली। 12 ते 12:30 याच वेळेत ती आतमध्ये आली, हळदी कुंकू घेतला, प्रसाद घेतला आणि निघून गेली। ओळखीच्याच होत्या महिला, पण अचानक त्या कधी घरी येत नाहीत, पण त्या दिवशी त्या घरी आल्या। आणि मुख्य म्हणजे माझे एकदम पारायणाचे जी काही घरामध्ये कलह भांडणं असतात असं माझ्या या दिवसामध्ये काहीच झालं नाही। हा फक्त मला थोडा त्रास होत होता की मला थोडी ॲसिडिटी होत होती, थोडं पटपट माझं वाचन संपत नव्हतं की खूप टाईम लागत होता मला वाचायला। एवढ्याच गोष्टी घडल्या, बाकी पारायणामध्ये तर घरामध्ये खूप छान वातावरण होतं। आणि आता तर सवय झालेली आहे, चौथा दिवस आज आहे त्यामुळे आता काही वाटत नाही ॲसिडिटीचं पण आजपासून। पण 2-3 दिवस झाला थोडा त्रास, कारण की आपण एकधान्य खायचं असतं आणि भात खायचा नसतो, साधंच जेवण जेवायचं असतं आणि त्यामुळे जेवायला टायमिंग राहत नव्हतं, कारण पुस्तक वाचून झाल्याशिवाय मी जेवत नव्हते। इव्हन नाश्ता पण करत नव्हते, फक्त चहावरच थांबत होते। मग छोटं लहान बाळ असल्यामुळे मला कधी-कधी 12:30 नंतर मी पुस्तक वाचायचे राहिलेलं अर्धं, कारण एका वेळेस माझं पूर्ण होत नव्हतं वाचून, कारण घरात लहान मूल होतं त्यामुळे त्याचंही बघत-बघत मला सर्व करायचं होतं। मुलगी स्कूलला जाते, तिलाही डबा शाळेत पोहोचवणं ह्या साऱ्या गोष्टींची जबाबदारी होती। त्यामुळे फक्त मनात भाव असला, श्रद्धा असली की काही नाही, नियम वगैरे काही हे सगळे आपण बनवलेले असतात। जर तुमच्या मनामध्ये खरं स्वामींबद्दल, श्री गुरु दत्तांबद्दल आपल्या मनात जर नितांत भाव असेल, श्रद्धा असेल, तर आपण ते अशक्यही शक्य करू शकतो। आणि आपल्या जर मनात असेल त्यांची सेवा करणं, तर हे नियम वगैरे काही नाही, आपण आपल्या परीने देखील आपण त्यांची सेवा करू शकतो। तर मला देखील खूप इच्छा होती पारायणाचं गुरुचरित्र हे वाचण्याची। काय आहे त्याच्यामध्ये, काय गुरु आपल्याला सांगत आहेत, आपण जीवनामध्ये कसं राहायला पाहिजे, कसे आपले व्यविचार पाहिजेत, हे आपण देखील जाणून घेतलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही देखील जीवनात येऊन एकदा तरी नक्की गुरुचरित्र पारायण हे करा। खूप फलदायी असं पारायण आहे। मी गेले 2 वर्ष हे पारायण करत आहे आणि मला देखील चांगले अनुभव या पारायणामुळे येत आहेत। किंवा माझी पहिली परिस्थिती खूप खराब होती, आता माझ्या घरामध्ये भांडण, कलह, तंटे नवरा बायकोमध्ये होत नाहीत किंवा आमचं अगदी व्यवस्थित चालू आहे। मुलं बाळंसुद्धा व्यवस्थित, एक मुलगा एक मुलगी, त्यामुळे स्वामी कृपेने सर्व काही पूर्ण केलेलं आहे स्वामींनी। इच्छा माझी मोठी मुलगी आहे, त्यानंतर मला एक मुलगा झाला, आता तो 2 वर्षाचा आहे। तर अशी स्वामींची माझ्यावरती कृपा राहावी आणि सर्व स्वामी भक्तांच्या सगळ्या इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करोत, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना। तर तुम्ही देखील जर कधी गुरुचरित्र केलं नसेल किंवा स्वामी पारायण केलं नसेल तर अवश्य तुम्ही हे पारायण करून बघा, तुम्हाला देखील याची फलप्राप्ती नक्की भेटेल।
पारायणाचं काही भीती बाळगण्याची मनामध्ये काहीच गरज नाही. तुम्ही अगदी जसं स्वामी चरित्र सारामृत करताना त्याच पद्धतीने गुरुचरित्र असतं. फक्त थोडेफार नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे असतात. आणि जर तुमची नितांत भक्ती असेल, श्रद्धा असेल, तर तुम्हाला जर वाचायचीच इच्छा असेल, तर देव म्हणत नाही की तुम्ही हेच खाऊ नका किंवा हेच खा म्हणून किंवा उपवासच करा. तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल, तर तुम्ही खाऊन पिऊन सुद्धा पारायण करू शकता. हे उगाच मनाचे नियम निघालेले आहेत. आमच्या तर मठातील गुरुजी बोलत होते की तुम्ही सर्व खाऊन पारायण करा. सर्व म्हणजे सकाळी तुम्ही चपाती भाजी खा, संध्याकाळी तुम्ही भाकरी भाजी खा, असं तुम्ही वरण भात असं खाऊन तुम्ही पारायण करू शकता. यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि ते ते फलदायीसुद्धा आहे. असं नाही की तुम्ही उपवास नाही केला तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ नाही भेटणार. तुम्ही किती श्रद्धेने गुरुचरित्र वाचत आहात किंवा त्यांची पूजा करत आहात, आरती करत आहात, नैवेद्य दाखवत आहात. नैवेद्यामध्ये काही नसेल, एखादं फळ जरी नैवेद्यामध्ये ठेवलं तरी खूप आहे. कारण तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल आणि तुमच्या मनामध्ये श्री गुरुदत्तांबद्दल, स्वामी समर्थांबद्दल जर तुमच्या मनामध्ये भाव चांगले असतील, तर तुमच्यावरती त्यांची कृपा नक्कीच होणार आणि तुमच्या जीवनाचं हे नक्कीच सार्थक होणार. तर अशी माझी पूजा मांडणी झालेली आहे आणि मी आज फळं पाणी रोजच चेंज करते. आज फळं देखील मी चेंज केलेली आहेत, कारण की 1-2 दिवस झाल्या की फळं खराब होतात. त्यामुळे मी आज फळं चेंज केलेली आहेत. तर अशी माझी पूजा आज मांडून झालेली आहे. आणि सकाळी आज मुलांच्या टिफिनला मी मेंदूवडे बनवलेले होते, ते देखील स्वामींना सकाळी आज नैवेद्यात दाखवलेले आहे. तर सकाळी असं प्रसन्न वातावरण असतं आणि तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती नाही जमलं उठून स्वामी गुरुचरित्र वाचायला, तर तुम्ही सकाळी 7, 7:30, 8 ह्या टायमिंगमध्ये जरी वाचायला घेतलं तरी 12च्या आतमध्ये होऊन जातं. पण ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना हे शक्य नसेल, तर त्यांनी 2 टायमिंगमध्ये वाचलं तरी चालेल. मी सकाळी थोडा वेळ वाचते आणि नंतर 12:30 नंतर थोडा वेळ वाचत असते. तर अशामध्ये माझं होऊन जातं की सकाळी 1-1.5 तास आणि दुपारी 1-1.5 तास. दुपारी मुलगा पण झोपतो, मुलगी स्कूलला जाते, त्यामुळे दुपारी अगदी शांत वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये माझं अगदी मन लावून वाचून होत असतं. तर अशी माझी हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी पारायण बसलं होतं, म्हणजे सोमवारी 9 तारखेचा. तर त्या दिवशी दुपारी मी पारायण सकाळी बसवलं आणि दुपारचा हा व्हिडिओ आहे. त्या दिवशी माझ्या निरंजनमध्ये साप जो आपला नाग असतो त्याने फणा काढल्यासारखा असा माझ्या ज्योतीमध्ये मला भासत होतं आणि तेव्हा मी हा व्हिडिओ काढून ठेवला होता. आणि असा भोले शंकराचा नाग असल्यासारखा मला त्याचं चित्र दिसत होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण प्रत्यक्षात ते असं नागाने फणा काढल्यासारखा दिसत होता. आणि त्या दिवशीच मी सोमवार होता आणि त्या दिवशीची ही पूजा आहे. तर अशी माझी पारायणामधील पूजा सध्या चालू आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.